लगातार जलवा बिखेर रहे हैं बल्लेबाजी से। उनका फुटवर्क और उनके बैकफुट शॉट्स लगातार प्रभावित किया है सुफियान ने इस टूर्नामेंट के अंदर। अगर बात की जाए गेंदबाजी से लगातार हर बल्लेबाजों को चारों खाने चित करते हुए नजर आए। येस ॲब्सोल्युटली। तर सुफियानच्या खेळावरती तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील, कारण या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू म्हणजेच सुफियान आपल्याला पाहायला भेटतोय। कालच्या दिवसातला तो पहिला सामना आठवा ज्या ठिकाणी 40+ धावा सुफियानच्या बॅटमधून आल्या, त्याच्यानंतर सातत्यानं महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याने विकेट देखील घेतल्या आणि आपल्या टीमला तो आता फर्स्ट क्वालिफायर पर्यंत घेऊन आलेला आहे। दोन्ही टीमला आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि फर्स्ट क्वालिफायर इथे सुरू होतोय। मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा देऊया। फक्त हळू वाजवायला मग जरा हे होईल। तुम्ही फक्त हे करता, आम्ही थांबलो की वाजू दे मग। चला रियान गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल आणि पहिला चेंडू सरळ खेळून काढला जातोय। रिस्ट्रिक्शन लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती विकेट भेटते आणि सुफियान माघारी परतला जातोय। रियान ऑन फायर। थैंक यू। पहली ही गेंद पर बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसते हुए। देखिए रियान का हमने देखिए चर्चा की थी और रियान ने सुफियान को भेजा है बैक टू पवेलियन। ये बैटल अच्छा था और बैटर रियान ने जीता। ओहो, दूसरी गेंद खराब गेंद। पहली गेंद पर सटीक टप्पा था, सटीक लाइन थी, लेकिन सुफियान समझ ना पाए थे उस गेंद को, सीधा बाहर बैठे और विकेट हुआ पतन। ओहो, फिर से एक बार कम ऑन डीजे क्लीन बोर्ड। धन्यवाद डीजे। अर्थात या ठिकाणी आपल्याला माहिती होते की हे जे बॅटल असेल, एकीकडे सुफियान असेल तर दुसरीकडे रियान, आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये वरचढ ठरला रियान सुफियान वरती। पहिल्याच बॉल वरती त्याला माघारी पाठवलं आणि त्यानंतर दुसरी विकेट देखील घेतली। आता राहुल पारेख सारखा एक अनुभवी खेळाडू तो देखील बाद होतोय। रियान ऑन फायर, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती देखील विकेट। एकदा जोरदार टाळ्या रियानसाठी। या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज रियानसाठी आलेलं आहे। नो डाऊट, ॲब्सोल्युटली चांगली गोलंदाजी, राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना रियाने एक बॉल वाईट टाकला, परंतु त्याचबरोबर आपण बघितलं की पुन्हा एकदा पुढच्या 2 बॉलवरती कमबॅक केलं, 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या। सुफियान सारख्या एका मातब्बर खेळाडूला त्याने पहिल्याच बॉलवरती माघारी पाठवलेलं होतं, परंतु यावेळेला 2 धावा येत आहेत। पुढे सरसावला डावकुरा फलंदाज होता, विकेट जाणार नाही याची दक्षता घेतली आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय। देखिए कैफ बल्लेबाजी मार्ग पर आई, इस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच से सम्मानित किया गया था। देखिए अभी जिम्मेदारी पूरी है और इस जिम्मेदारी को लगातार आप खड़ा उतरना पड़ेगा। देखिए ये 2 रन आए, फिर प्रेशर में है रियान और थोड़ी सी खराब गेंदबाजी की 2 रन मिले। रन संख्या कुल मिलाकर जा पहुंची देखिए 5 रन पर। देखिए गेंदबाजी मार्ग पर रियान, राइट राउंड विकेट, शानदार स्ट्रोक हेलीकॉप्टर ने घुमाया था, गेंद निकली डिक्लेरेशन एरिया की तरफ जहां पर 2 रन। कैफ प्रभावित कर रहे सर जहां तक बात की जाए। आणि मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर सुफियानने मॅन ऑफ द मॅचचा अर्थ जो अवॉर्ड होता तो कैफला डेडिकेट केलेला होता। चांगली फलंदाजी देखील कैफने केलेली होती आणि या मॅच मध्ये देखील अगदी तशाच पद्धतीने कॉपीराइट गेम आपल्याला कैफचा पाहायला मिळतोय। टीमची धावसंख्या मात्र या ठिकाणी पोहोचलेली आहे 7 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले आहेत। याने पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितले तर हॅट्रिक घेत प्रभावी केलेलं होतं आणि या स्पर्धेतला तो दुसरा गोलंदाज हॅट्रिक घेणारा ठरलाय। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे नितेश यांना पाचारण केलेला आहे। चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। अगदी ज्या पद्धतीने रियानने गोलंदाजी केली ना, त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत नितेश देखील प्रभावी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्या समोर आहे पुन्हा एकदा हा खऱ्या अर्थाने युवा फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते रियान यांच्याकडनं। सुहेल मला वाटतं 3 धावा त्या ठिकाणी वाचवलेत। अब भाई अच्छे फील्डर है, देखिए हाइट है और पूरी तरह से 3 रन बचे अपनी टीम के लिए। ये रन महत्वपूर्ण रन रहेंगे क्योंकि बड़ा मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला, क्वालिफायर 1 खेल रहे हैं।
ओ स्लोअर वन के थी, समझ न पाए कि पूरी तरह से खोल के रखा बल्लेबाज को। गेंदबाजी अच्छी हो रही है गेंदबाज की ओर से। दूसरे ओवर के अंदर गेंदबाजी किया है। पहले ओवर के अंदर रिहान ने 7 रन खर्च किए थे, इस बार बिद्दी गेंद। ओहो देखिए फिर से एक बार आगे कर शफल कर खेलना चाहते थे, पूरी तरह से गेंदबाज ने देखा लेकिन टप्पे पर गेंद नहीं थी, दिशा से भटके हैं। 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 11 रन पर जा पहुंच रही है। कमबैक कर रही इस ओवर के अंदर। खराब गेंद गेंदबाजी खराब चल रही है। जहां तक बात कीजिए पहले ओवर के अंदर 7 रन खर्च हुए थे, लेकिन दूसरी ओवर के अंदर गेंदबाज लगातार खराब गेंदबाजी करे, दिशा से भटक रहे हैं। रन संख्या 12। ओहो इस बार 1 रन मिलेगा। हेलीकॉप्टर घुमाना चाहते थे बल्लेबाज कैफ। नो प्लस 1, कुल मिलाकर 13 रन पर रन संख्या जा रही सर। कमबॅक हो रहा है थोड़ा सा सुफियान मोबाईल का। खरं तर या ठिकाणी आपण बघितलं वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये सातत्यानं थोडीशी दिशा खराब होताना पाहायला मिळते। तर दरम्यान या ठिकाणी आपण जर बघितलं तर वनडे भेटेल पुन्हा एकदा स्कोअरबोर्ड मध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। चांगली फलंदाजी या ओव्हर मध्ये विशेषतः पाहायला मिळते। सुहेल पहिल्या ओव्हर मध्ये रियाने 3 विकेट घेतल्या, त्यावेळेला वाटलं होतं की कुठेतरी हा संघ 10च्या आतमध्ये सिमटेल, परंतु त्यानंतर कैफ आणि त्याचा सहकारी खेळाडू यांनी डाव सावरण्याचा काही अंशी प्रयत्न जरूर केलाय। नितेश वरती मात्र सातत्याने आक्रमण केलं जाते। चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान दिला जातोय। खराब बॉल वरती आक्रमण, परंतु यावेळेला कैफ सारखा डावखुरा फलंदाज देखील देखिए बड़ा विकेट लेफ्ट हैंड बल्लेबाज के बैक टू द पवेलियन। अच्छा शॉट के लिए रनआउट का मौका बन सकता है। डायरेक्ट हिट होता है क्या इस बार बल्लेबाज? मुझे लग रहा है चलेगा बैक टू पवेलियन। कम ऑन थैंक यू। फील्डर की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। क्या थ्रो किया, क्विक थ्रो, और कीपर का भी बहुत ही अच्छा साथ मिला और बल्लेबाज को सीधा बैक टू पवेलियन भेजा। देखिए आगरे के रियान, ओहो बल्लेबाज बैक टू द पवेलियन। 6ठे विकेट का होगा पतन। आधी टीम बैक टू द पवेलियन। कम ऑन डी दे। थैंक यू। 6 विकेट का हुआ पतन। मैदान के अंदर रिहान ऑन फायर, क्या गेंदबाजी कर रहे हैं। और फिर से एक बाहर गया, इस टाइम गिरेंगे नीचे। हो गया ऑल आउट टीम। क्या गेंदबाजी है सर, क्या कहेंगे? SP थैंक यू सर। हमने जैसे इस मैच को एक्सेप्ट किया था वैसे तो मैच हो ही नहीं पाई, क्योंकि रन संख्या की बात कीजिए तो कुल मिलाकर 16 ही रन बने हैं, यानी कि 17 रनों का टारगेट बनाना है, सिर्फ 17 रन बनाने हैं। अब सुफियान मोबाइल के कैप्टन सोचने में लगातार सोचना पड़ेगा। चर्चा कर रहे बीच मैदान के अंदर, चर्चा करना बहुत जरूरी है। चर्चा करेंगे तो चर्चे में रहेंगे। देखिए छोटी सोच और पैरों में मौज जिंदगी में कभी आगे बढ़नी नहीं देती दोस्तों। जहां तक बात कीजिए तो गेंदबाजी कमाल की नजर आई बीच मैदान के अंदर। यूट्यूब के माध्यम से दर्शक देख रहे दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। स्पोर्ट स्ट्रीम इस चैनल को जाकर सब्सक्राइब करो दोस्तों। 10,000 सब्सक्राइबर कंप्लीट करना इस टूर्नामेंट के अंदर। देखिए स्ट्राइक पर गेंदबाजी मार्ग पर सुफियान है, राइट राउंड विकेट के साथ तैयार। स्ट्राइकर बल्लेबाज रिहान है। 17 रन बनाते हैं, कमाल का स्ट्रोक है। पहली ही गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत। 4 रन के साथ खाता खोला। आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हे जे बॅटल होतं एकीकडे सुफियान तर दुसरीकडे रियान, खऱ्या अर्थानं रियान वरचा ठरलाय। सुफियान यांच्यावरती पहिल्याच बॉल मध्ये चौकार ठोकला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती मात्र सुफियान यांनी कमबॅक केलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी थोडंसं मापक असं आव्हान ठेवलंय, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितता या खेळामध्ये, परंतु याही वेळेला मात्र खणखणीत चौकार येतोय रियानच्या बॅटमधून।
ज्यावेळेला गोलंदाजीला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या, त्यानंतर तो दुसऱ्या षटकासाठी आला त्यावेळेला देखील सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. वाटलं की पुन्हा एकदा एकाच मॅचमध्ये तो दुसऱ्यांदा हॅट्रिक कंप्लीट करेल, परंतु त्यावेळेला संपूर्ण टीम देखील अपोजिट ऑल आउट झालेली होती. यावेळेला लेग स्टंपवरचा बॉल वॉटरमॅनचा चांगला वापर केलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, सिंगल धाव जरूर भेटेल त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते. यावेळेला पुन्हा एकदा घणाघाती प्रहार करत तिसऱ्यांदा बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. रियल ऑन फायर. डीजे किरण 13 धावा झाल्या. 13 धावा झालेल्या आहेत. 16 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकण्यासाठी आपण जर बघितलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश करण्याची अर्थात मानसिकता होती, परंतु आपण जर बघितलं हा चेंडू चांगला टाकला जातोय, वेगवान चेंडू होता, लेग स्टंपवरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल, फलंदाज मात्र बघतच राहिला. धाव मात्र इथे घेण्याचा कोणताही प्रश्न आलेला नाहीये. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. पंचांचा मात्र इशारा जरूर येतोय, डिक्लेअर झोनमध्ये देखील बॉल जातोय आणि वेगाने आता आपण जर बघितलं तर अय्याज 11 हा संघ हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरतोय अय्याज 11. कॉंग्रॅच्युलेशन. डीजे किरण NGT